तुम्ही टायटल आणि थंबनेलवरनं तर बघितलंच असणार की एक चार्जर आपलं लाईट बिल कमी करू शकतं. तर तुम्ही अगदी बरोबर ओळखलं आहेत. एक चार्जर आपलं भरपूर लाईट बिल कमी करू शकतं. पण लाईट बिल कमी करण्याचे असे भन्नाट असे जुगाड मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जेणेकरून तुमचं लाईट बिल हे नेहमीपेक्षा नक्कीच कमी येणार आहे. आता लाईट बिल कमी करण्यासाठी लाईट कमी वापरा असं तर मी म्हणणार नाही आहे. जसं की फॅन बंद करा किंवा लाईट बंद ठेवा किंवा आपले जे काही इलेक्ट्रिक गॅजेट आहे ते बंद ठेवा म्हणजे डायरेक्टली तुमचं लाईट बिल कमी येईल असं माझं बिलकुल म्हणणं नाही. मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे ज्याने तुमचं लाईट बिल 300 ते 400 रुपये नक्कीच कमी होणार आहे. आता जर तुम्हाला 1000 रुपये लाईट बिल दर महिन्याला येत असेल तर त्यामधनं जर 300 आणि 400 रुपये कमी होत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. आता जसं मी वेगवेगळ्या टिप्स जे आहे यामध्ये तुम्हाला शेअर करणार आहे आणि ह्या टिप अशा आहेत की रोज आपण ह्या चुका नेहमी करत असतो. आता ह्या कोणकोणत्या चुका आहेत या तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे आणि तुम्हीसुद्धा विचार करणार आहात की खरंच आपण ही केवढी मोठी चूक करत होतो. आता चला सगळ्यात पहिली टिप आपलं म्हणजे बोर्ड. आता घरामध्ये असे भरपूर बोर्ड असतात तर प्रत्येक एका रूममध्ये म्हणायला गेलं तर साधारणतः 2 ते 3 बोर्ड असतात आणि त्यावरती असतं अशा पद्धतीचं रेड इंडिकेटर जे दिसायला फार सुंदर दिसतं बरं का आणि त्यामुळे आपल्याला छान वाटतं. पण कुठेतरी तुम्ही हे रेड कलरचे जे इंडिकेटर असतात असं बोर्ड निवडण्याच्या ऐवजी साधं बोर्ड निवडलं तर नक्कीच तुमचं लाईट बिल कमी होणार आहे. आता का बरं तसं तर पहिले बघा त्यामध्ये जे रेड इंडिकेटर असतं बघा तिथे फिलामिन लाईट इंडिकेटर असतं. त्याला जे आहे ते जे छोटं असतं ना तिथे त्याला फिलामिन लाईट इंडिकेटर असं म्हटलं जातं आणि ते साधारणतः 5 ते 6 वॅट साधारणतः लाईट घेतं असं आपण समजूयात. म्हणजे कसं आता लाईट गेलीसुद्धा आणि लाईट आलीसुद्धा तर आपल्याला त्या रेड इंडिकेटरवरनं कळतं कारण त्याचा लाईट लागलेला असलं की म्हणजे लाईट आहे किंवा नाही ते आपल्याला बघण्यासाठी सोपं होतं. पण कुठेतरी ते माहिती आहे का तुम्हाला 5 ते 6 वॅट घेत असतं. आता जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर आता समजा ते घेत आहे 5 युनिट. आता 5 इंटू आता 10 एक युनिटचं 10 रुपये आहे असं आपण समजूयात. तर मग 5 इंटू 10 केले तर किती होतात 50 जे आहे ते वॅट होऊन जातात. आणि 10 इंडिकेटर पूर्ण घरात जर मग असतील आपल्या पूर्ण घरामध्ये आता 1 BHK असू द्या 2 BHK असू द्या किंवा किती जेवढे जास्त आपलं रूम तेवढे जास्त इंडिकेटर. मग 10 इंडिकेटर जर पूर्ण घरात असतील आणि जर अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट केलं आणि जर त्याच्यासाठी जर फॉर्म्युला वापरला की वॅट इंटू तास डिवाइड बाय 1000 तर मग किती येतात समजा आपण 50 वॅट घेतोय इंटू किती तास समजा आपण असं समजूयात की पूर्ण दिवसभरात 20 तास डिवाइड बाय 1000 म्हणजे किती झाले 1000 डिवाइड बाय 1000 म्हणजे 1 युनिट लागते. म्हणजे काय 1 युनिट दिवसाला जे आहे या रेड इंडिकेटरनं जास्त आपला खर्च होतोय. समजलं तुम्हाला म्हणजे पूर्ण दिवसामध्ये हा रेड इंडिकेटर फक्त 1 युनिट घेतो आहे. आता एका महिन्यामध्ये असतात 30 दिवस तर मग आपण असं समजूयात की 10 इंटू 30 म्हणजे किती झाले 300 रुपये पर मंथ म्हणजे 10 रुपयाचा 1 युनिट आहे ना म्हणून आपण 10 रुपयाने घेतलं. सो 10 इंटू 30 300 रुपये तुम्ही जे आहे फक्त आणि या रेड इंडिकेटरसाठी देत आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे चेंज करायचं आहे. हे जे फिलामिन इंडिकेटर आहे ना त्याच्याऐवजी तुम्ही जर LED इंडिकेटर लावले ना तर ते कमी ऊर्जा खातात. आणि ट्राय करायचं एका रूममध्ये जर एकच इंडिकेटर असेल आणि बाकीचे साधे असेल तर याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. सो आय होप तुम्हाला कळलं की हा जो रेड इंडिकेटर आहे हा तुमचे 300 रुपये खातोय. त्यामुळे त्याला रिप्लेस कशाने करायचे LED इंडिकेटरने करायचे. आता येते घरातली दुसरी गोष्ट ती म्हणजे मॉस्किटो रिपेलेंट मशीन. याला आपण सरळ नाव काय देऊयात माहिती आहे छोटं हीटर. हा छोटं हीटर काय करतो माहिती का 50 वॅट पॉवर घेतो म्हणजे 20 तास लाईट जर त्याने घेतली म्हणजे दिवसाला जर 1 युनिट खर्च करायला गेला तर महिन्याला 30 युनिट म्हणजे 1 युनिट 10 रुपयाचा. सो 30 इंटू 10 म्हणजे किती रुपये झाले 300. आता तुम्ही म्हणाल हा एवढंसा कसं बरं घेणार. आता बऱ्याचदा आपण हे जे काही मच्छरची मशीन म्हणूयात आपण याला ही लावतो आणि
त्याचं बटन बंद करायचंच विसरतो. आपल्याला असं वाटतंय की एवढूशा मशीनने आपल्या याच्यावरती काय बरं एवढा परिणाम होणार आहे. तर तोच परिणाम होणार आहे दिवसाला जर तुम्ही ते जास्त वेळ जर चालू ठेवलं, किंवा कदाचित असं होतं की दिवसभर आणि रात्रभर सुद्धा सुरू राहतं. सो तो घेतोय 1 युनिट जर एका दिवसाला घेतोय, तर साधारणतः सेम रेड इंडिकेटरसारखं तो सुद्धा तुमचा 300 रुपये घालतोय. सो आत्ताच जेवढं गरजेचं आहे तेवढंच मच्छर रिपेलेंट मशीन यूज करा आणि तात्काळ त्याचं जे आहे बटन बंद करा. म्हणजे काय होईल, तुमचं रेड इंडिकेटरचे 300 रुपये जर तुम्ही रिप्लेस केले, म्हणजे LED लावलं, तर ते 300 रुपये वाचताय. आणि मच्छरची कॉईल जर जेवढा वेळ आपल्याला हवी तेवढेच वेळ जर केली, तर नक्कीच ती जेवढे महिन्याला 300 रुपये खर्च करते, नक्कीच ती 50 ते 100 रुपयेच खर्च करणार ना. सो ओव्हरऑल बघायला गेलं तर 600 रुपये आपले एक्स्ट्रा फक्त या छोट्या गोष्टी घेत आहेत, बरोबर. मोठ्या गोष्टींचा तर विचारच करू नका. त्यानंतर येतं फ्रीज काय, हे सुद्धा आपल्या घरातील सगळ्यात जास्त लाईट घेणारं आपण म्हणूयात एक घटक आहे आणि प्रोडक्ट आहे. पण या फ्रीजचे लाईट बिल कमी करायचं असेल तर काय बरं करावं, यासाठी आपण ऑलरेडी भरपूर व्हिडिओ बघितलेत. त्यामुळे मी तुम्हाला फ्रीजचं अगदी थोडक्यात सांगणार आहे. तुमच्या फ्रीजचं टेम्परेचर हे ऋतूनुसार सेट करावं, ठीक आहे. नॉर्मल ठेवण्याचा नक्की प्रयत्न केला पाहिजे. हिवाळा आहे ना, त्यामुळे नॉर्मल ठेवावा. म्हणजे लो मोड ठेवलं तर कमी लाईट लागते आणि हाय मोड ठेवलं तर नक्कीच जास्त लाईट लागते. आणि फ्रीज हा कधीच एकदम भिंतीला चिटकवून ठेवायचा नाही, कारण तो उष्णता बाहेर टाकत असतो. त्या उष्णताला जायला थोडीशी जागा भेटली पाहिजे. आणि जर उष्णताला जायला जास्त जागा भेटली नाही तर कॉम्प्रेसरवरती लोड येतो. त्यामुळे तुम्हाला नक्कीच या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की फ्रीजच्या आजूबाजूला थोडीशी जागा सोडायची आहे. त्यानंतर कधीही फ्रीज ऑन करताना किंवा उघडताना तुम्हाला तुमचा फॅन बंद ठेवायचा आहे. म्हणजे बाहेरची अगदी हवाच आत जाणार नाही आणि आतली हवा बाहेर येणार नाही. फॅन सुरू असला तर खूप मोठ्या प्रमाणात बाहेरची हवा आत जाते आणि आतली हवा बाहेर येते आणि कॉम्प्रेसरवरती लोड येतो. त्यामुळे फ्रीजसुद्धा तुम्हाला, जर तुम्ही फ्रीजची सुद्धा काळजी घेतली आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये ठेवल्या, तर तुमचं लाईट बिल नक्की कमी होऊ शकतं. आता सगळ्यात मेन ते म्हणजे चार्जर. आता आपण मोबाईल लावतो बरं का चार्जरला, संपली की लावला. पण कधी तुम्ही एकदम आवर्जून हे गोष्ट केली आहे का, मोबाईल चार्जिंगला लावला की फक्त लावतो आणि काढला की मोबाईलच काढतो, पण कधी बटन बंद केलं का? नाही, आपण बटन बंद करायचंच विसरतो. आणि त्यामुळे मोबाईलचं आपण घातलं तरी बटन सुरूच असतं, पण चार्जर मात्र त्याचं काम करत असतो. कसं? चार्जरमध्ये असतं ट्रान्सफॉर्मर चार्जर. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, आपण नेहमी काय करतो की चालू बंद जरी ठेवलं तरी तो सॉकेटमधले असल्याकारणाने त्याच्यामध्ये करंट फ्लो होत असतो. आणि करंट फ्लो होण्यासाठी काय लागतं बरं? ऊर्जा लागते. म्हणजे दिवसाला आपण समजूया अर्धा ते 1 युनिट सहज मोबाईल चार्जर खर्च करतो. मग त्यासाठी काय करायचं? खूप सिंपल आहे. तुम्हाला जेव्हा मोबाईल चार्जिंगला लावायचा तेव्हा तुम्ही ऑन करा आणि तुमचा मोबाईल चार्ज झाला की बंद करा. आणि सगळ्यात मेन, जर तुम्हाला काम करायचं असेल तर खरं सांगू, तुम्ही ते चार्जर सॉकेटमधनंच काढून ठेवा ना. तुम्ही अगदी ते सॉकेटमधनं काढलं तर काय होईल, तुम्हाला जेव्हा मोबाईल लावायचा तेव्हा तुम्ही बरोबर ते चार्जर त्या जागेवरनं काढणार, लावणार आणि बरोबर मोबाईलची चार्जिंग झाल्यानंतर पुन्हा तिथे ठेवणार. म्हणजे बटन सुरू आहे की बंद आहे यावरती आपल्याला जास्त डोकंच लावायचं काम नाही, हो की नाही. त्यानंतर तुमचा TV प्रॉपर तुम्ही बंद करायला हवा. बऱ्याचदा असं होतं आपल्याला कधी TV बघायचाही नसतो आणि आवाज जो तो ऑन असतो, काय तर मग गाणे वगैरे ऐकायचे किंवा असं, किंवा बऱ्याचदा TV बघता बघता झोप येते. मग झोप यायच्या आधीच जर तुम्हाला माहिती आपल्याला या टायमाला झोप येते, त्याच आधी जर TV बंद केला किंवा आपल्याला जेव्हा बघायचं तेव्हाच जर TV सुरू केला तर नक्कीच तुमचं लाईट बिल कमी होणार आहे. त्यानंतर येतं सगळ्यात मेन, ती म्हणजे पाणी भरण्यासाठी जी आपण मोटार यूज करतो ती. आता बऱ्याचदा आपण काय करतो, टाकी खाली झाली की भरलं पाणी, असं न करता दिवसभरातून तुम्ही फक्त एकच टाईम कोणताही फिक्स ठेवायचा मोटर सुरू करण्यासाठी. काय होतं, बऱ्याचदा मोटर सुरू होते बंद होते, त्या कारणानं आपल्या मीटरवर बघा लोड येतो. त्यामुळे तुम्हाला जेवढंही पाणी भरायचं आणि त्याच टायमाला प्रॉपर एकाच टायमाला जर तुम्ही मोटर जी आहे लावली तर कुठेतरी त्यानंही सुद्धा तुमच्या लाईट बिलवर नक्की फरक पडणार आहे आणि लाईट बिल कमी येणार आहे. त्यानंतर घरामध्ये
LED लाईटच वापरा. LED लाईट वापरल्याने सुद्धा लाईट बिल नक्की कमी येतं. आणि कोणतंही मोठे मोठे उपकरणं तुम्ही वापरत आहात, फ्रीज वापरत असणार किंवा कूलर असेल किंवा AC असेल, काहीही असेल, तर शक्यतो ट्राय करायचं 5 किंवा 4 स्टार रेटिंगचंच उपकरण घ्यायचं. आणि फ्रीज रिलेटेड बरं रेटिंगचं आणि त्याचं कॅल्क्युलेशन आहे, यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनला देते, तुम्ही बघू शकता. आता आपण हे सगळं बघितलं आहे, पण मी तुम्हाला एक सांगितलं की मोटर आणि त्याचं कनेक्शन का बरं आणि मोटर ही एकाच वेळेस का सुरू करायची, तर ते तुम्हाला सांगते. आपलं जे काही मीटर असतं ना, तिथे आपल्याला एक प्रॉपर सँक्शन लोड दिलेला असतो. म्हणजे तुमचा एवढंच दिवसभरात एवढंच युनिट यायला पाहिजे किंवा याच्यापेक्षा जास्त युनिट यूज नाही व्हायला पाहिजे. म्हणजेच सँक्शन लोडपेक्षा जर जास्त लोड आला असेल तर पेनल्टी लागत असते, हे तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे आपल्याला जे आहे जास्त लाईट बिलसुद्धा येतं. तर कुठेतरी ट्राय करायचं आहे की जेवढं आपल्याला दिवसभरात जेवढं युनिट वापरायचं आहे तेवढंच वापरलं गेलं तर कुठेतरी पॅनल्टीसुद्धा लागत नाही आणि आपल्या मीटरवर सुद्धा लोड येत नाही. सो या सगळ्या काही गोष्टी मला असं वाटतं आहे की तुम्ही आता नक्की काळजी घेणार आहात आणि नक्की हे फॉलो करून बघा. 1 महिना फॉलो करा, तुम्हाला खूप जास्त रिझल्ट मिळेल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्या डोक्यामध्ये नसतात आणि कुठेतरी त्याचा डायरेक्टली इफेक्ट होतो आपल्या लाईट बिलवरती. काहीच दुसरं होत नाही बरं का. लाईट तर जातेच जाते, अवाजव खर्च होतोच होतो, आपले पैसेसुद्धा वाढतात. त्यामुळे जर कमी बजेटमध्ये सगळ्या गोष्टी होत असेल तर नक्कीच चांगलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असणार.